मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातील घर राज्य सरपंचांच्या मदतीनं घडवू, ग्रामविकास मंत्री गोरे। राज्यात 28,000 पेक्षा जास्त ग्रामपंचायत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षित असलेला बदल ग्रामपंचायतमध्ये सरपंचांच्या मदतीनं निश्चितपणे पुढील काळात घडवू असं आश्वासन अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाला ग्रामविकास मंत्री यांनी भेटी दरम्यान दिले। मुंबई इथं मंत्रालय समोरील निवासस्थानात राज्यातील सरपंचांच्या शिष्टमंडळानं ग्रामविकास मंत्री गोरे यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचं निवेदन त्यांना दिले व त्यांचा सत्कारही केला। सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी सरपंच उपसरपंचांच्या विविध मागण्यांचं निवेदन दिलं। यात थकीत मानधन द्यावे, ग्रामपंचायत सदस्यांचा मासिक मीटिंग उपस्थित भत्ता द्यावा व त्यात भरीव वाढ करावी। ग्रामपंचायतची आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढ व कर वसुली यावर परिणामकारक उपाययोजना कराव्यात, या आशेचं निवेदन यावेळी दिले। स्वर्गीय सरपंच देशमुख यांच्या हत्यानंतर असे प्रकार परत घडू नयेत म्हणून सरपंचांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा असा गुन्हा नोंद व्हावा, त्यासाठी सरपंच व कर्मचारी संरक्षण कायदा व्हावा, प्रत्येक ग्रामसभेला शासनाकडून व्हिडिओ शूटिंग व्हावं आणि पोलीस बंदोबस्त असावा। ग्रामपंचायतच्या विकास कामांना विशेषतः घरकुलासाठी महसूल खात्यानं वाळू उपलब्ध करून द्यावी, यासाठी ग्रामविकासनं विशेष पाठपुरावा करावा। प्रशासक असलेल्या ग्रामपंचायतींना 15व्या वित्त आयोगाचा निधी दिला नव्हता, तो आता देण्यात यावा। यानंतर ग्रामविकास मंत्र्यांनी आपले मत व्यक्त केले आणि प्रश्न सोडवण्याची सकारात्मकता दाखवली व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सरपंचांचे पालकत्व स्वीकारल्यापासून सरपंच उपसरपंचांना मानधन लागू झाले व ते दुप्पटही करण्यात आले। याशिवाय ग्रामविकासाबाबत मुख्यमंत्री आग्रही असून त्यांचा प्रत्यय आपल्या सर्वांना लवकरच येत राहील, त्यामुळे ग्रामविकासाच्या संदर्भात आपण सर्वांनी निश्चित राहावं असं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आश्वासन दिले। यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शशिकांत मोरे, पंचायत राज विकास मंचचे उपाध्यक्ष सुहास चव्हाण, विदर्भ प्रमुख संदीप ठाकूर, विदर्भ प्रभारी व समन्वयक प्रमोद गमे, किशोर पकिडे नागपूर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप माने सांगली, जळगाव जिल्हा अध्यक्ष रुपेश गांधी, सोलापूर जिल्हा योगेश बोबडे, बाळासाहेब ढेकणे, तुळशीराम माळी तसेच अमोल कदम नांदेड, धुळे विशाल देसले, बाजीराव खैरनार व उत्तर महाराष्ट्र प्रभारी शिवाजी सोरसे, नाशिक बागलांचे तालुका अध्यक्ष संदीप पवार, राज्य प्रसिद्धी प्रमुख विनायक पाटील, मंत्रालयीन कामकाज विभाग प्रमुख नितीन राजे जाधव, बागलान तालुक्यातील अशोक खैरनार, प्रमोद भांबरे, बाबाजी भदाणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। प्रतिनिधी भगवान पवार।